आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जेव्हा दोन्ही बाळांच्या नामकरण संस्काराची वेळ आली तेव्हा वसुदेवांची खूप इच्छा होती की यानं त्या प्रकारे त्यांचे कुलगुरू महर्षी गर्गाचार्यांनीच त्यांच्या पुत्रांचं नामकरण करावं। तुमच्या इच्छेनुसार शास्त्र मर्यादेनुरूपच तुमच्या बालकाचा नामकरण संस्कार संपन्न करू। देवकीने मात्र निव्वळ प्रेमापोटी पुत्रासाठी एक रेशमी झबलं बनवून गुरुंकडे दिलं। गुरुदेव, मी माझ्या बाळाकरता स्वतःच्या हाताने एक रेशमी झबलं बनवलंय। जर रोहिणी त्यांची हरकत नसेल तर संस्कार समयी त्याला हे जरूर द्यावं। अतिउत्तम। आणा। अर्थात देवकीला हे ज्ञात नव्हतं की दुसरं मूल सुद्धा तिचाच पुत्र आहे, तरीही तिने 2 झबली बनवली होती। मला काही कल्पना नाही की तो किती मोठा झाला असेल। तुम्हास दिव्य दृष्टी लाभली आहे, तुम्हीच सांगा की हे त्याच्या मापाचं आहे की हे। गर्ग ऋषींना तर सत्य माहित होतं, त्यामुळे ते हसू लागले। धन्य आहे तुमची लीला प्रभू। आईच्या आत्म्यात देखील असं दिव्य ज्ञान भरून ठेवता की अजाणतेपणी सुद्धा तिच्या हातून सर्व कार्य योग्यच होत राहतात। दुसरीकडे ही सुद्धा भीती होती की कंसाला बातमी जर लागली तर वसुदेवाचा एक पुत्र रोहिणीच्या गर्भातून जन्म घेऊन गोकुळात वाढत आहे, तर त्या बालकाचे प्राण देखील संकटात सापडू शकतात। त्यांची आज्ञा आहे की आपल्याला आपल्या बाळाचा हा संस्कार अतिशय गुप्त रीतीने करावा लागेल। जर त्याला हे माहीत झालं की यादवांच्या कुलगुरूंद्वारा कुणा बालकाचं संस्कार कार्य केलं गेलं तर तो त्यालाच देवकी वहिनींचा 8वं अपत्य समजून बसेल, ज्यामुळे त्या बालकावर खूप मोठं संकट येऊ शकतं। म्हणूनच महर्षी शांडिल्यांनी आश्रमातील गोशाळेतच अत्यंत गुप्त रीतीने बालकांच्या नामकरण संस्काराचं आयोजन केलं।
गर्ग मुनींनी जेव्हा प्रथमच भगवान श्रीकृष्णांच्या बालरूपाचं दर्शन घेतलं तेव्हा भगवंत, उत्तम आहे. हे व्रजेश्वर, सर्वप्रथम मी रोहिणी नंदनाचं नामकरण करतो. तुला लग्न स्वाती नक्षत्राच्या द्वितीय चरणात जन्म घेणारा हा दिव्य बालक इतका शक्तिशाली आहे की या सर्व धरतीचा भार त्याच्या शीर्षावर उचलू शकतो. याचे अनंत गुण आहेत, ज्यामुळे हा सर्व मित्र आणि त्याच्या नातलगांना अत्यंत आनंद देईल. त्यामुळे याचं नाव असेल राम. यांच्या बळाला कुठलीच सीमा नसेल, त्यामुळे लोक याला
बलराम देखील संबोधतील. बलराम. संकर्षणाद्वारे रोहिणीच्या गर्भात आगमन झालं आहे. त्यामुळे त्याचं एक नाव संकर्षण सुद्धा असेल. आता यशोदानंदनाचं नाव ऐका. हे नंदरायजी, मला तुमच्या या शिशूच्या रूपात गोलोकात राहणाऱ्या साक्षात राधिकापती भगवान श्रीकृष्णांची छबी दिसते आहे. त्यामुळे मी सुद्धा याचं नाव तेच ठेवीन, कृष्ण 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 कृष्ण. कृष्ण नामाचा महिमा तर माझे गुरु भगवान शंकरच जाणतात. त्यांच्याच मुखातून मी या नावाचं रहस्य जाणलं आहे. कृष्ण शब्द निर्वाणवाचक आहे, र शब्द मोक्षवाचक आहे आणि अर शब्दाचा अर्थ आहे दाता. म्हणून कृष्ण तो जो निर्वाण आणि मोक्षाचा दाता आहे. तुमच्या पुत्राची अजून अनेक विध नावं आहेत, तसेच गुण देखील आहेत. त्यामुळे त्यांचे जितके अनंत गुण आहेत त्यानुसार तितकी अनंत नावे देखील आहेत यांची, जी साधारण संसारिक नाही जाणू शकत. मला ती नावे माहीत आहेत आणि मला हेही माहीत आहे की तुमचा हा पुत्र प्रत्येक युगात प्रकट होत असतो. प्रत्येक वेळी याचा रंग कधी श्वेत, कधी लाल, कधी पीत, कधी काळा असतो. मी आणखी एक रहस्यपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगतो. तुमचं हे बाळ तुमच्या घरी येण्यापूर्वी कधी वसुदेवांच्या घरी जन्माला आलं होतं. त्यामुळे हे रहस्य माहीत असणारे लोक यांना भगवान वसुदेव सुद्धा संबोधतील. जरा बाळाची जन्मकुंडली सुद्धा विचारा. प्रभू,
तुम्ही तर ज्योतिषशास्त्राचे रचयिता आहात. भूत भविष्य सर्व काही जाणता. आमच्या बाळांची कुंडली काय सांगते? याला जीवनात किती आनंद मिळेल. हे गोकुळपती, तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहे. या आनंद घनापाशी इतका आनंद आहे, इतका आनंद आहे की हे वाटून वाटून थकतील तरी कणभर सुद्धा कमी होणार नाही. तुमचा हा पुत्र केवळ गोकुळवासियांनाच नाही तर विश्वातल्या समस्त प्राण्यांना परमानंदाच्या सागरात डुंबल्याचा अनुभव देईल. हे व्रजेश्वर, तुमच्या या बालकाचा एक विशेष गुण सुद्धा आहे. तो कोणता प्रभू? सृष्टीतील जो कोणी प्राणी यांच्यावर निर्व्याज प्रेम करेल त्या प्राण्याला आतला किंवा बाहेरचा कोणीही शत्रू कधीही हरवू शकणार नाही. यांचं प्रेम सर्वांना जिंकून घेणारं आहे. हे विश्वात प्रेमाची एक अमर गंगा निर्माण करतील. नंदरायजी, वाटेल त्या दृष्टिकोनातून बघा. गुणांनी, संपत्तीने, सौंदर्याने, शक्ती, कीर्ती आणि वैभवाने तुमचा हा पुत्र साक्षात भगवान नारायणांसमान असेल. तुम्ही अत्यंत तत्परतेने आणि सतर्कतेने याचं रक्षण करावं. मी बघतो आहे की या क्षणी आकाशातले सर्व देवता सुद्धा तुमच्या भाग्याची प्रशंसा करत आहेत आणि माझ्या भाग्याची देखील. कारण असे ऐतिहासिक क्षण या जगात पुन्हा पुन्हा येत नाहीत. शक्ति कहाँ जो मैं कहूँ, तुम्हारा सुजस अपार, तदपि कृपा मोह पे करी, तुम प्रभु परम उदार, तुम प्रभु परम उदार. सुगुण गावत न पावत पार शंभु उमारमा, ध्यावे गणेश सुरेश शेष त्रिलोक जेत परिक्रमा. नहीं शक्ति नहीं सामर्थ्य मैं मतिहीन है पुरुषोत्तमा, निज शरण लीजै भक्ति दीजै, दोष त्रुटि कीजै क्षमा, दोष त्रुटि कीजै क्षमा. था अब तक वैकुंठ में मंगलमय जो नाम, पृथ्वी पर लाए उसे मुनिवर तुम्हें प्रणाम, ऋषिवर तुम्हें प्रणाम. गर्ग भगीरथ बन तुम आए, विष्णु नाम की गंगा लाए, विष्णु नाम की गंगा
कृष्ण. कृष्ण. तर कृष्ण नाव ठेवलं आहे त्याचं. होय महाराज. तुला कसं कळलं? हे तर सर्व गोकुळवासियांना माहिती आहे की नंदरायांनी त्याच्या पुत्राचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे. नामकरण संस्कार कुणी केला हे कुणालाच माहिती नाही. गेल्या काही दिवसात नंदराय त्याच्या पुत्राला घेऊन शांडिल्यांच्या आश्रमात गेले होते. महाराज, याबाबत तर काहीच कळलं नाही. हो, घरातील सेवकांकडून इतकं नक्कीच कळालं आहे की कधी कधी नंदराय त्याच्या पुत्राला घेऊन कुलगुरू शांडिल्याच्या आश्रमात जात असतात. मी कधी कधी जाता त्याबद्दल विचारतच नाहीये. मला हे जाणून घ्यायचं आहे की गेल्या 2 दिवसात जेव्हा गर्ग मुनी तिथे होते त्या प्रसंगी नंदराय त्याच्या पुत्राला घेऊन शांडिल्यांच्या आश्रमात गेले होते की नाही? महाराज, या बाबतीत काहीही माहिती नाही. जर गेले असतील तर गुप्तपणेच गेले असतील. जे कार्य गुप्तपणे केलं जातं त्याचा छडा लावणं गुप्तहेराचं काम आहे. तूच तर म्हणत होतास की ही सूचना सार्वजनिक आहे की नंदरायाने त्याच्या पुत्राचं नाव कृष्ण ठेवलं आहे. आणि मग अशी सार्वजनिक सूचना आणून तू कोणता चमत्कार केला आहेस? तुझं काम हे माहीत करून घेणं होतं की बालकाचा नामकरण संस्कार कुठे केला, कुणी केला, कुणी पूजा केली, कोण कोण लोक तिथे उपस्थित होते. गर्ग मुनींच्या हालचालींवर तू नजर ठेवली होतीस? ते कधी गोकुळात गेले होते? कधीच नाही. आश्रमातून बाहेर कुठे इतरत्र गेले होते? अजिबात नाही. ते यमुना पार करून सरळ शांडिल्य आश्रमात गेले होते आणि तिथून बाहेर पडून सरळ मथुरेत आले होते. इतरत्र कुठेही गेले नाहीत. आश्रमात कुठे राहिले? ते गोशाळेजवळच एका कुटीत त्यांच्या निवासाची व्यवस्था केली गेली होती. एक गोष्ट तर स्पष्टच आहे महाराज की या घटनेत काही गूढ रहस्य नक्कीच आहे. जरा विचार करा. साधारण परिस्थितीत नंदाने त्याच्या पुत्राचं नामकरण संस्कार अतिशय वाजत गाजत करायला हवं. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याच्या घरी मूल जन्माला आलंय. या कारणाने तर हा उत्सव अजूनच मोठा हवा होता. केवळ नातलगच नाहीत तर जवळपासच्या 10-20 गावांना जेवण द्यायला हवं होतं त्याने. पण असं काहीही झालं नाही. असं चोरासारखं चुपचाप त्याच्या पुत्राचं नामकरण करून गावकऱ्यांना हे सांगणं की माझ्या पुत्राचं नाव कृष्ण आहे, असं तर गरीबातील गरीब व्यक्ती सुद्धा करत नाही. तो सुद्धा त्याच्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्या आनंदात सामील करून घेतो. या तर्काने विचार केला तर लक्षात येतं की काहीतरी गूढ रहस्य आहे या बाबतीत. आणि या रहस्यातच याचं महत्व सुद्धा. आणि दुसरी महत्वपूर्ण गोष्ट ही सुद्धा आहे महाराज की बालकाच्या नावाची घोषणा याच 2 दिवसात केली गेली जेव्हा महर्षी गर्ग तिथे होते. अन्यथा शास्त्रविधीनुसार तर हा नामकरण संस्कार खूप दिवस आधीच व्हायला हवा होता. याचा एकच अर्थ आहे, यासाठी महर्षी गर्गांची प्रतीक्षा केली गेली. यावरून हे सिद्ध होतं की महर्षी गर्गांच्या हातून हा संस्कार संपन्न झालाय. जर हे गर्ग मुनींच्या हातून नामकरण झालं असेल तर याचा अर्थ हे सिद्ध होतं की हे मूल नंदरायांचं नाही तर वसुदेव आणि देवकीचा पुत्र आहे. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये की आपण ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी इतका जोर का लावत आहोत. तो नंदाचा पुत्र आहे की वसुदेवचा? दोघांपैकी कोणाचाही असला तरी फक्त एक गोष्ट तर नाकारू शकत नाही आपण की हाच कृष्ण नावाचा बालक आपला परमशत्रू आहे. यानेच पुतनेला मारलं, शीघ्राला अपंग केलं.
काकासुराचा मृत शरीर भर दरबारात महाराजांच्या समोर फेकून महाराजांना जणू एक आव्हानच दिलं. हा, मग उत्कचासारखा महाबलीला एकाच ठोश्यात यमलोकी पाठवलं. यात आता जराही शंका राहिलेली नाही की हे सगळं याच बालकाची मायावी कृत्ये आहेत. जर शत्रू कोण कळलं आहे तर आपण केवळ याच गोष्टीवर चर्चा केली पाहिजे की त्याचा सामना कोणत्या शक्तीद्वारे करता येईल, कशा प्रकारे त्याचा नाश करता येईल. मग त्याने काय फरक पडतो की ते बाळ नंदाचं आहे की वसुदेवाचं? हो, फरक आहे. आणि हा फरक खूप महत्वपूर्ण आहे. कारण जर समजा हा नंदाचा पुत्र असेल तर तो निव्वळ कुणी साधारण मायावी शक्ती आहे, ज्यास विष्णूने मला भ्रमित करण्यासाठी पाठवलं असावं, जेणेकरून त्याच्या जाळ्यात फसून मी त्यालाच माझा खरा शत्रू समजेन आणि त्याच्यावरच आक्रमण करत राहीन. आणि तो आमच्या साथीदारांचा, आमच्या शक्तींचा एक एक करून नाश करत राहील. आणि जो खरा शत्रू आहे तो कुठेतरी आरामात वाढत राहील. आणि जर हा देवकी आणि वसुदेवाचा पुत्र आहे तर हा तोच आहे ज्याची चेतावणी आकाशवाणीने मला दिली होती, ज्याची प्रतीक्षा लोक तारणहाराच्या रूपात करत आहेत आणि जो कंसाला मारण्यासाठी जन्माला आला आहे. त्यामुळेच हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे की देवकीचं 8वं अपत्य एक कन्या होती की पुत्र. आणि जर तो पुत्र होता जसं त्या अष्टभुजा देवीने मला सांगितलं होतं तर तो कोण आहे, कुठे आहे, कुणाच्या घरी वाढत आहे? हे जाणून घेण्याचा एक उपाय मला सुचतो आहे. काय? वसुदेव. हा, वसुदेव? हो, वसुदेव. वसुदेव सत्यवादी आहे. तो खोटं नाही बोलत. महाराजांनी त्याला थेट प्रश्न करावा आणि जर त्याने उत्तर नाही दिलं तर त्याला अशा यातना दिल्या जाव्यात की त्याला सत्य सांगण्यासाठी नाईलाज व्हावा. ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे चाणूर. महाराणी, महाराणी, महाराजांचे सैनिक घरात घुसले आहेत. का? गृहस्वामींबद्दल विचारत आहेत. गृहस्वामी बद्दल विचारतायत? अशा प्रकारे आत येण्याचं कारण? कुणाच्या आज्ञेने तुम्ही लोक आत आलात? महाराजांच्या आज्ञेने. महाराज? हो, आम्ही कुमार वसुदेवांना न्यायला आलो आहोत. न्यायला आला आहात? परंतु का? ते आम्हाला ठाऊक नाही. त्यांची आज्ञा आहे की कुमार वसुदेव जिथे कुठे असतील त्यांना लगेच घेऊन या. ते या क्षणी काही कामानिमित्त बाहेर गेले. तुम्ही जा, मी त्यांना महाराजांचा संदेश नक्की देईन. नाही, ते येईपर्यंत आम्ही इथेच थांबून राहतो. शिपायांनो, कुमार वसुदेव, मी तुमच्या पुत्राचं नामकरण केलं आहे.
धन्यवाद गुरुदेव. काय नाव ठेवलं माझ्या पुत्राचं? बलराम. बलराम. सुंदर, अति सुंदर नाव आहे. देवकी ऐकेल तर अति प्रसन्न होईल. ती नुसत्या कल्पनेनेच तिच्या पुत्राचं चित्र मनातल्या मनात बनवत असते. अनेक वेळा तर त्याच्याशी बोलते सुद्धा. एकदा म्हणू लागली की बाळा बाळा म्हणून ती हाक मारू लागली, तर तो ऐकतच नव्हता. म्हणत होता की बाळा तर प्रत्येक बाळाला म्हटलं जातं, मला माझ्या नावाने हाक मार ना. खोळी आहे ना ती, म्हणून असं बोलत असते. परंतु आज जेव्हा तिला तिच्या बाळाचं नाव माहीत पडेल तेव्हा तेव्हा ती अतिप्रसन्न होईल. गुरुदेव, देवकी विचारत होती की त्या दोन्ही झबल्यांपैकी तिच्या पुत्राला कोणतं झबलं मापात आलं? दोन्ही झबली तिच्या दोन्ही पुत्रांना मापात आली आहेत. दोन्ही पुत्रांना? होय कुमार, देवकीच्या दोन्ही पुत्रांना. मी तुम्हाला त्या दिवशी म्हणालो होतो की अजूनही बरीच रहस्य आहेत जी तुमच्यापासून लपवून ठेवली गेली आहे, कारण त्यावेळी आम्हाला या बालकांच्या सुरक्षेची चिंता होती. परंतु आता मी तुमच्या अष्टम पुत्राच्या रूपात स्वतः परब्रह्म भगवान श्रीकृष्णांची छबी याची देही याची डोळा पाहून आलोय. आता मला कोणतीही चिंता राहिली नाही. जे त्रैलोक्याची चिंता हरणारे आहेत त्यांच्या सुरक्षेची चिंता आता मी का करावी? माझ्या या अहंकाराचा दंभ त्यांच्या केवळ दर्शनानेच दूर झाला आणि आज सहजच माझ्या मुखातून तुमच्या धाकट्या सुपुत्र कृष्णाचं रहस्य देखील बाहेर पडलं. कृष्ण? तुम्ही त्याचं नाव कृष्ण ठेवलं आहे का? जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः या रूपात अवतरले आहेत तर त्यांचं दुसरं नाव मी कसं ठेवणार? गुरुदेव, तुमच्या बोलण्याचा अर्थ हा आहे की आमचं ते 8वं अपत्य ती कन्या? अजिबात नाही. तुमचं हे 8वं अपत्य कन्या नव्हती. तुमचं 8वं अपत्य तर एक पुत्र होता, जसं की आकाशवाणीने सांगितलं होतं. पुत्र होता? हो. आणि 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 तोच आहे कृष्ण, जो या क्षणी नंदरायजींचा पुत्र म्हटला जातो. गुरुदेव, 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 मला सांभाळा, मला सांभाळा गुरुदेव. असं वाटतंय की माझ्या हृदयाचे ठोके थांबतील गुरुदेव. आनंदाचा हा धक्का सहन करणं कठीण आहे, सहन करणं फार कठीण आहे गुरुदेव. गुरुदेव, काय हे सत्य आहे का? हो कुमार, हे सत्य आहे. आणि तेही सत्य आहे की हाच आहे तो तारणहार जो जगत कल्याणासाठी देवकीच्या पोटी प्रकट झाला आहे. मग 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 ती कन्या जिला देवकीने जन्म दिला होता ती कोण होती? ती स्वतः भगवती योगमाया होती. आणि देवकीने त्यांना जन्म नव्हता दिला. त्यांना तर स्वतः तुम्हीच गोकुळातून आणून देवकी जवळ ठेवलं होतं. गोकुळातून आणून? मी? हो, तुम्हीच. आणि हे सर्व त्याच भगवती योगमायेच्या प्रेरणेने झालं होतं.
जेव्हा कारागृहात भगवान श्रीकृष्णांनी शिशुरूपात स्वतःला प्रकट केलं, तेव्हा याच योगमायेच्या शक्तीने तुमच्या बेड्या तुटून पडल्या, कारागृहाचे दरवाजे उघडले, पहारेकरी बेशुद्ध झाले आणि यांच्याच प्रेरणेने तुम्ही गोकुळात जाऊन तुमच्या पुत्राला नंदराणी यशोदेजवळ ठेवून आलात आणि त्या कन्यारूपी योगमायेला तुमच्या बरोबर घेऊन आलात. ती योगमायाच होती जी कंसाच्या हातून सुटून आकाशात अष्टभुजा शक्तीच्या रूपात प्रकट झाली होती. परंतु मला तर काहीच आठवत नाही गुरुदेव. त्यावेळी भगवतीच्या इच्छेने तुमच्या स्मृतीवर मायेचा पडदा पडला होता, ज्यामुळे तुम्ही सर्व काही विसरलात कुमार. अशी दिव्य अनुभूतीपासून माझ्या चेतनेला, माझ्या स्मरणशक्तीला वंचित ठेवून माझ्यावर अन्याय केला गेला आहे गुरुदेव. गुरुदेव, तुमची पोच तर तिथपर्यंत आहे. त्यामुळे कृपया योगमायेला सांगा की अशी विचित्र लीला जी सहस्त्र युगांमध्ये देखील या धरतीवर आधी कधी झाली नाही, त्या विचित्र लीलेचा एक सक्रिय भाग होऊन सुद्धा तिच्या आनंदाच्या स्मृतीपासून मी का वंचित राहावं, हे न्यायाला धरून नाहीये. जिथपर्यंत कुणाला शंका आहे की मी सत्यवादी आहे की नाही, तर मी तुम्हाला खात्री देतो की मी बोलेन तरच सत्य सांगू शकेन ना. परंतु जर बोललोच नाही तर माझ्या शरीराचे शेकडो तुकडे करून सुद्धा कुणी मला बोलण्यासाठी भाग पाडू शकत नाही. इतका माझ्यावर विश्वास ठेवा गुरुदेव. मला त्या दिव्य अनुभवाची आठवण परत द्या. त्यातल्या एक क्षणाला माझ्या समोर पुन्हा जिवंत करा गुरुदेव, जेणेकरून मी अंतःचक्षुंनी त्या आठवणीचा वारंवार अनुभव करू शकेन. त्यातल्या एक क्षणाला मी वारंवार पुन्हा जगू शकेन.
काय झाले देवी? दारावर कोणी द्वारपाल नाही, घरात सुद्धा चहूकडे शांतता आहे, ना कोणी सेवक ना सेविका, आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकट्या गपचूप उभे आहात. काय झालंय काय? काही नाही, मी तुमचाच विचार करत होते. मी सुद्धा तुझाच विचार करत होतो. मी हा विचार करत होतो की तुम्हाला ते रहस्य मी कसं सांगावे की न सांगावं. तेच ते गुरुदेव. हे सगळे तुमचीच वाट पाहत आहेत. कोण? हे काय आहे? महाराजांनी तुम्हाला या क्षणी राजमहालात बोलावलंय. राजमहालात बोलावलंय? पण का? राजाच्या मनात काय आहे ते सैनिकाला कसं ठाऊक असणार? ठीक आहे, चला. मी पण सोबत येणार आहे. नाही, केवळ यांनाच घेऊन येण्याची आज्ञा दिली आहे. धीर धर तू. चला चला. Hare Krishna, Krishna Krishna, Hare